श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आता उन्हाळ्याचे दिवस लागलेले आहे. शरीराला थंडावा हवा, थंडावा. आईस्क्रीम म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात बाजारामध्ये, रेडीमेड पण मिळतात. पण मी तुम्हाला घरच्या घरी सरबत, द्राक्षांचं सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर चला तर मग बघू आपण. रेसिपीला सुरुवात न करता, रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करू. हे बघा, त्यासाठी मी हे द्राक्ष घेतलेले आहे. या द्राक्षांवर तुम्ही पाहू शकता असा पांढरा द्रव असतो याच्यामध्ये. तर त्यासाठी काय करायचं, आधी याला मीठ लावून घ्यायचं. हे बघा, हे मीठ आहे ना, हे लावून घ्यायचं. असं चांगलं चोडायचं आणि ते मीठ लावून जवळजवळ 5-10 मिनिट असं ठेवून द्यायचं. हे बघा, आपले मीठ लावून 5-10 मिनिट झालेले. याला आता आपण जवळजवळ 3-4 पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊ. हे बघा, मी आता हे द्राक्ष चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि आपण आता यांना मिक्सरमधून काढून घेऊ. हे बघा, मिक्सरमध्ये ज्यूस करायचं भांडं असतं ना, ते घ्यायचं किंवा साधं आपलं नॉर्मल घेतलं तरी चालतं. त्यामध्ये बघा, हे द्राक्ष घालायचे. हे बघा, ही खानसरी खडी साखर आहे ना, ही वापरायची. ही उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देते. आपली नॉर्मल साखर न वापरता ज्यूसमध्ये किंवा बर्फी तयार करताना किंवा काही करताना याचा वापर करायचा. ज्यांना डायबिटीस असतो त्यांनी तर ही आवर्जून याचा साखरेचा वापर करायचा. आणि ही साखर आहे ना, बघा, मी अशी बारीक करून घेतली. ही 2-3 चमचे ही जाड साखर घालायची. द्राक्षांचा आंबट गोडपणा कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि स्वतःला आपल्याला कसं किती आंबट गोड लागतं सरबत, त्यानुसार ही साखर आपल्याला आवडीनुसार घालायची. ही साखर घातल्यानंतर एक आल्याचा तुकडा घ्यायचा, त्यात तो घालायचा. मी ह्या आल्याचा तुकडा घेतला. याचे आपण आधी काप करून घेऊ, कारण मिक्सरमधून एखाद्या वेळेस हे जाड निघत नाही, म्हणून याचे काप करून घ्यायचे. आणि पाव चमचा हे काळं मीठ घालायचं. काळं मीठ घातल्यानंतर आपलं नॉर्मल मीठ असतं ना, ते पण घालायचं थोडं. नॉर्मल मीठ घातल्यानंतर थोडा एक अर्धा लिंबू आहे ना, ह्या लिंबाचा रस घालायचा. लिंबाच्या रसानं चव खूप छान लागते. हिच्यात द्राक्षांमध्येही आंबटपणा असतो लिंबाच्या रसामध्ये, पण या दोघीच्या आंबटपणाच्या चवीमध्ये खूप जमीन अस्मानाचा फरक असतो. यात थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्सरला फिरून जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घ्यायचं. यातनं थोडे पुदिन्याचे पानं घालायचे. माझ्याकडे आता ओले पुदिन्याचे पानं तर नाही आहे, पण मी कोरडी पावडर करून ठेवलेली आहे, वाळून ठेवले, ते घालते थोडी. याची चव खूप छान लागते आणि उन्हाळ्यात तो पुदिना अगदी छान असतो, शरीराला थंडावा देतो. आता हे मिक्सरमधून आपण मिक्सरमध्ये टाकून याला जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक पेस्ट करून घेऊ आपण. बारीक केल्यानंतर एका भांडं घ्यायचं खाली आणि त्यामध्ये गाळणी ठेवायची आणि गाळणीत टाकायचं आहे आणि गाळून घ्यायचं. हे बघा, जेवढं गाळता येईल ना तेवढं गाळायचं, हे दाबून दाबून असं चमच्याने. हे बघा, सगळं पिळून झाल्यानंतर हा जो चोथा असतो ना, हा टाकून द्यायचा. हे बघा, असं आपला हे सरबत तयार झालेला आहे. आणि याला जास्त चटपटीत जर पाहिजे असलं ना, तर मग थोडा याच्यामध्ये चाट मसाला घालायचा. अगदी थोडा घालायचा चाट मसाला. आणि थोडी जलजिरा घातला ना तरी चालतो चवीपुरता. म्हणजे एकदम चटपटीत होतो ते सरबत. हे बघा, मी थोडं पिऊन बघते. एवढं सुंदर झालेलं आहे ना की तुम्हाला काय सांगू. हे सरबत खूपच छान झालेलं आहे.
ग्लासामध्ये सर्व करताना आधी आईस क्यूब घालायचे हे बघा हे, आणि हे सरबत टाकायचं असं वरतं. हे बघा असं हे ग्लासामध्ये सर्व करायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, हे सरबत तयार केल्यानंतर हे तुम्ही म्हणाल की 1 दिवस 2 दिवस की 4-5 तास असं ठेवायचं नाही. हे सरबत आहे ना शक्यतो जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास ठेवायचं असं फ्रीजमध्ये. हे लगेच संपवायचं असतं, नाहीतर मग याच्या चवीमध्ये फरक पडतो. बघा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर तुम्ही पण एकदा घरी या द्राक्षांच्या सरबताचा ट्राय करून बघा. घरी एकदा करूनच बघा नक्की. आणि बघा याचा स्वाद घेऊन बघा. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं थंडगार असतं. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओचे चटपटीत व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.